अन्य काही बातम्यांकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत। सरकार हे विषकन्येसारखं असतं, ज्या ठिकाणी सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो। तसंच सरकारी अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करता करता डोक्यावरचे केस निघून जातात, अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली। भंडाऱ्यातल्या पवनी इथे ग्रामीण विकास संस्थेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या आनंद विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। भंडारा ते पवनी हा रस्ता केवळ वनविभागाच्या जाचकाटींमुळे गेल्या 12 वर्षांपासून बंद पडलाय। या मुद्द्यावर भाष्य करताना नितीन गडकरी यांनी हे विधान केलं। पण मी नेहमी वृंदाला सांगतो की सरकारी कधी कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही, मदत घ्यायची नाही। मी गमतीने म्हणतो की सरकार विषकन्येसारखं असतं आणि जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो। आणि म्हणून मी आता सोशल एंटरप्रिनर आहे। मी कुठलीही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्याकडे जात नाही। हे बसलेले अधिकारी चांगले आहेत, पण बाकीचे आले की बंदच करतात आणि त्यांना कन्व्हिन्स करता करता तुमच्या आयुष्यातले केस उडून जातात। मी पण अनेक सामाजिक काम करतो आणि या सगळ्या कामामध्ये करत असताना ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रात ग्रामीण क्षेत्रात काम करतो, शेतकऱ्यांच्या विकासाकरता। आणि आता मी ते काम तेवढं नाही करू शकत, पण आता जवळपास 2,500 कोटी टर्नओव्हर झाला आणि 15,000 लोकांना रोजगार मिळाला। मी सरकारमध्ये आहे, पण मी नेहमी वृंदाला बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे। भाजप आमदारानं पोलिसावर हात उचलणं आपल्याला पटतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तसंच या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेतली नाही तर त्यांना खुलं